जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी संततधार पाऊस सुरूच राहिलाय। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होत असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे। सोमवारपासून पावसाला सुरुवात झाली, त्यानंतर दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती। शिराळा आणि वाळवा तालुक्यात दमदार पाऊस झालाय। उर्वरित तालुक्यात ही पावसाची रिमझिम सुरूच राहिली आहे। पावसामुळे विलंब झालेल्या पेरण्यांना काही भागात गती आल्याचं चित्र होतं। मागील आठवड्यात पावसाने उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच राहिलाय। शिराळा आणि वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस झाला। शिराळा तालुक्यातील बहुतांशी गावांना मुसळधार पावसाने झोडपले। चरण मंडलात अतिवृष्टी झाली असून तिथे 76.5 मिलीमीटर पाऊस झालाय। शिरसी, सागाव, मांगले या मंडलातील गावांमध्येही चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे। वाळवा तालुक्यातील कासेगाव, बहे, आष्टा, इस्लामपूर परिसरात चांगला पाऊस झाला। मिरज पश्चिम भागातील कसबे, डिग्रस, तुंग, दुधगाव, कवठेपिरान, समडोळी या परिसरामध्ये सकाळपासून संततधार पाऊस सुरू राहिलाय। दुपारी काहीशी उघडीप घेतली होती, त्यानंतर सायंकाळी पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली। पलूस तालुक्यातील बिलवडी, अंकलखोप, नागठाणे, दुधोंडी या भागातील सकाळपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे। तासगाव, खानापूर, कवठेमंका आणि जत तालुक्यात काही भागात रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। सांगली शहरातील दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती। चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून अतिवृष्टीची नोंद झाली आहे। चांदोलीत 24 तासात 77 तर कोयना धरण क्षेत्रात तब्बल 113 मिलीमीटर पाऊस झालाय। धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून कृष्णा व वारणा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात बुधवारपासून शेटफळे येथून भूसंपादनाच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे, तर 10 ऑगस्टपर्यंत हे सर्वेक्षण सुरू राहणार आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महसूल विभागाचे अधिकारी हे काम करणार असून पोलीस बंदोबस्त देखील घेतलाय। त्यामुळे शेतकरी आणि प्रशासन यांच्यात पुन्हा वाद चिघळणार आहे। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाच्या आणखीन आणि भूसंपादनासाठी 20,000 कोटींची तरतूद केली आहे। जिल्ह्यातील आटपाडी, कवठेमंकाळ, तासगाव व मिरज तालुक्यातील 19 गावातून हा महामार्ग जाणार आहे। या महामार्गासाठी भूसंपादन करण्यात येणार आहे। त्यासाठी काही दिवसांपूर्वी संवाद दूत म्हणून आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी हाकलून लावलं। त्यानंतर कोणतेही अधिकारी गावात आल्यास त्यांना काळे फासून त्यांची धिंड काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता। त्यानंतर कोणीही अधिकारी गावात आले नाहीत। आता शासनाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन महामार्गाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी गावोगावी मोजणी करताना पोलीस बंदोबस्त पाठवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। त्यानुसार बुधवारपासून मोजणीला सुरुवात होणार आहे। शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, पण निवडणुका झाल्या आणि आश्वासन सरकार विसरलं। आता मोजणी सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला, त्याला जोरदार विरोध केला जाईल। शेतकरी मोजणी बंद पाडतील। जिल्ह्यातील शेतकरी अशी हुकुमशाही प्रवृत्ती चालू देणार नाहीत। शेती वाचवण्यासाठी रक्त सांडू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग शेती बचाव समितीचे उमेश देशमुख, महेश खराडे, सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, उमेश शेडके, प्रवीण पाटील, सुनील पवार, यशवंत हारुगडे, सुधाकर पाटील, विष्णू पाटील यांनी दिलाय। पतीसोबत दुचाकीवरून कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीवर आज काळाने घाला घातलाय। भरधाव डंपरने त्या दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिल्याने पत्नीचा जागीच मृत्यू झाला। ही हृदयद्रावक घटना पतीच्या डोळ्यासमोर झाली आहे। आज सकाळी 10:30च्या सुमारास विश्रामबाग उड्डाणपुलावर ही घटना घडली आहे। पूनम सुशांत जाधव असं या मृत विवाहितेचं नाव आहे। या अपघातात पती सुशांत जाधव हे जखमी झाले असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी डंपर चालकास पकडून चोप दिलाय। संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालक श्रीकांत नंदकुमार लवाण याला ताब्यात घेतलं। सायंकाळी उशिरा या घटनेची नोंद करण्यात आली आहे। 1.5 वर्षापूर्वी पूनम आणि सुशांत यांचा विवाह झाला होता। पूनम या विश्रामबाग येथील कल्लोळी रुग्णालयात काम करत होत्या, तर सुशांत हे एका कन्स्ट्रक्शन कंपनीत कामास आहेत। दोघेही दुचाकीवरून कामासाठी यायचे। आज देखील 10च्या सुमारास ते घरातून निघाले। यावेळी 10:30च्या सुमारास कुपवाडकडून विश्रामबागकडे येत होते। यावेळी पूल चढतानाच मागून भरधाव वेगाने कॉन्क्रीट मिक्सर डंपर येत होता। त्याने पाठीमागून जोराची धडक जाधव दाम्पत्याला दिली। यावेळी पूनम या चाकाखाली पडल्या। त्यांच्या अंगावरून चाक गेल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला। सुशांत हे जखमी अवस्थेत पडले। दरम्यान हा थरारक प्रकार पाहून नागरिकांनी धाव घेतली। काही अंतरावर डंपर चालकाला अडवून संतप्त नागरिकांनी चांगलाच चोप दिला। यावेळी संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। महापालिका क्षेत्रातील उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी सिटी प्रमोशन सेल निर्माण करण्यात येणार आहे। शिवाय शहराच्या विकासासाठी व्हिजन डॉक्युमेंट प्रशासनाकडून तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त सत्यम गांधी यांनी केले आहे। तर 500 चौरस मीटर बांधकामासाठी 30 दिवसात परवाने देणार असल्याची ग्वाही देखील आयुक्तांनी दिली आहे।
महापालिका क्षेत्रातील उद्योजकांच्या प्रश्नासंदर्भात आयुक्त सत्यम गांधी यांनी उद्योजकांची बैठक घेतली। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, मिरज व्यापारी संघटनेचे विराज कोकणे, मिरज MIDCचे माधव कुलकर्णी, वसंतदादा औद्योगिक वसाहतीचे सचिन पाटील, व्यापारी एकता असोसिएशनचे समीर शहा, क्रीडाईचे जयराज सगरे, भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार आदी जण उपस्थित होते। महापालिका क्षेत्रात व्यापार, व्यवसाय व उद्योग वाढवण्यासाठी सोयी सुविधा महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देणं आवश्यक आहे, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर देखील उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याच्या मागण्या प्रामुख्याने व्यापारी आणि उद्योजकांनी केल्या। शहरांमध्ये प्रवेश करणारे रस्ते चांगल्या स्थितीत असणं आवश्यक आहे, शिवाय रखडलेले फेरीवाला धोरण चांगल्या पद्धतीने नियोजित करून त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। पृथ्वीराज पवार यांनी नागरिकांना नवकल्पना म्हणून धर्मशाळा बांधणं, महापालिका क्षेत्रातील विविध ऐतिहासिक इमारती ठिकाणी विकसित करून पर्यटनास चालना देणं, आमराईसारख्या भागामध्ये कमर्शियल फार्मिंग करून विविध आर्थिक उत्पन्न आणि उपलब्ध करून देणाऱ्या शेतीचा विचार करणं आवश्यक आहे। महापालिका क्षेत्रातील असलेले नाट्यगृह चांगल्या प्रकारे विकसित करून व्यापार व्यवसायासाठी संधी उपलब्ध करून देणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी मांडलंय। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील निलजी बामणीजवळ टेम्पोमध्ये शेतीमाल भरून त्याच्यात सुगंधी तंबाखू भरून पुष्पा स्टाईल तस्करी करणाऱ्यांचा भांडाफोड पोलिसांनी केलाय। सुगंधी तंबाखूची तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 1,02,600 रुपयांची 570 किलोची सुगंधी तंबाखू व टेम्पोसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। नशामुक्ती अभियानाअंतर्गत महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे। यावेळी राजकुमार निंगाप्पा बुदिहाळ, हारून शौकत किरे, रेहान मलिक, मुबारक मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। नशामुक्ती अभियानाअंतर्गत अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे। महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी संदीप शिंदे यांना गोपनीय माहिती मिळाली की रत्नागिरी महामार्गावरील मिरज ते निलजी बामणी दरम्यानच्या ब्रिजखाली एक आयशर ट्रक संशयातरित्या असा थांबला असून त्यातून काहीतरी उतरवत असल्याची माहिती मिळाली। यानंतर तातडीने एक पथक तयार करून पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकत दोघांना ताब्यात घेतला। यावेळी ट्रकची झडती घेतली असता लिंबू व तसेच इतर शेतीमाल यांच्या 200 पोत्यांखाली सुगंधी तंबाखू साठा लपवल्याचं आढळून आलं। यावेळी दोघांची कसून चौकशी केली असता सदरची सुगंधी तंबाखू ही रेहान मलिक मुल्ला यांच्या सांगण्यावरून कर्नाटकातून आणली असून सांगली, इचलकरंजी परिसरातील पानपट्टी चालकांना चढ्या दराने विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं। यावेळी त्यांच्याकडून 1,02,600 रुपयांची सुगंधी तंबाखूसह ट्रक असा एकूण 11,02,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शिराळा येथील सेतू व महाई सेवाच्या गैरकारभाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। संबंधित सेतू व महाई सेवा केंद्रांचा परवाना तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच संबंधित सेतू व महाई सेवा केंद्राकडून कायदेशीर दंड वसूल करण्यात यावा। या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने वायदंडे गट यांच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत बोंबठोक आंदोलन करण्यात आले। या मागण्यांचे निवेदन तहसीलदार श्यामल खोत यांनी स्वीकारलं। डॉ. सुधाकर वायदंडे म्हणाले, तालुक्यातील ग्रामीण भागातून आलेल्या सर्वसामान्य गरीब नागरिकांना विनाकारण आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय। सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये, त्यांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होऊ नये, तसेच नागरिक व विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले मिळावेत यासाठी सेतू व महाई सेवा केंद्रांना शासनाने मान्यता दिली आहे। परंतु शासनाच्या या धोरणाचा शिराळा येथे गैरवापर होत असल्याचं स्पष्ट दिसून येते। शिराळा तालुक्यातील महाई सेवा केंद्राची चौकशी करावीच, परंतु निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन ज्या शिराळा येथील जुन्या तहसील येथील सेतू व महाई सेवा केंद्राबाबत पुरावे आहेत त्या सेतू व महाई सेवा केंद्रावर फौजदारी गुन्हा नोंद करून त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा। सर्वसामान्य जनतेकडून घेण्यात आलेल्या रकमेची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच संबंधित सेतू व महाई सेवा केंद्राकडून कायदेशीर दंड वसूल करण्यात यावा। या मागणीसाठी दलित महासंघाच्या वतीने आजपासून शिराळा तहसील कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचं बेमुदत बोंबठोक आंदोलन छेडण्यात आलं असल्याचं डॉ. वायदंडे यांनी सांगितलं। जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी मुंबईत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केलेला आहे। पक्षात प्रवेश करताना भाजपा जैन प्रकोष्ठच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। त्याबाबत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या हस्ते पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। रावसाहेब पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा प्रवेश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार सुरेश खाडे, जैन प्रकोष्ठचे प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी, प्रशांत गौंडाजे यांच्यासह सांगली, कोल्हापूर, सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, जैन समाजाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी रावसाहेब पाटील यांचे पक्षात स्वागत केलं, तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भाजप आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास व्यक्त केलाय. जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल असंही त्यांनी नमूद केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या आदेशाने संदीप भंडारी यांनी रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोष्ठच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड केल्याचं जाहीर केलं. निवडीनंतर पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचा व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यामुळे यापुढे हे कार्य अधिक जोमाने आणि समाजहितासाठीच करणार असल्याची ग्वाही दिली आहे. यावेळी सांगली, कोल्हापूर, सातारा, भुदरगड, शिरोळ व सोलापूर भागातून आलेल्या कार्यकर्ते उपस्थित होते. सांगलीतील बहुचर्चित कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या टिंबर एरियाच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ अखेर झाला आहे. आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मधील या रस्त्यांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी विकास योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्यात आला होता. त्यासाठी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी पुढाकार घेतला होता. त्यानुसार आमदार सुधीर गाडगीळ यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केला. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निविदा काढली जात नव्हती. त्यामुळे माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. आमदार गाडगीळ यांनी देखील तातडीने निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार निविदा प्रक्रिया झाली आणि रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. आमदार सुधीर गाडगीळ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ ठोकळे, अनारकली कुर्णे, छायाताई सरवदे, मनोज उर्फ आशिष गाडे, अर्जुन मजले, अरुण आठवले, संग्राम घोरपडे, जमीर कुर्णे, संतोष सरवदे, राजेंद्र मुळीक, बाबूभाई पटेल, सूरज पवार, रणजित सावंत, उत्तम महारुगडे, प्रियानंद कांबळे, अरुण धनवडे, राहुल हातनिगे, संतोष वनमाने, सचिन ऐवळे, अजय उबाळे, शहनशाह मकंदर, शंकर कांबळे आदी जण उपस्थित होते. महापालिकेकडून संभाव्य पूर परिस्थिती लक्षात घेऊन पूरप्रवण भागात सुरक्षाविषयक नागरिकांमध्ये जनजागृती सुरू करण्यात आली आहे. आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ व उपायुक्त विजया यादव यांच्या सूचनेनुसार अग्निशामक आणि आणीबाणी सेवा विभागाच्या जवानांकडून पूरपट्ट्यातील नागरिकांमध्ये जनजागृती सुरू केली आहे. संभाव्य आपत्ती परिस्थिती लक्षात घेता पूर परिस्थिती उद्भवल्यास काय काळजी घ्यावी याबाबत पूरपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षाविषयक प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली आहे. मुख्य अग्निशामक अधिकारी सुनील माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सब फायर ऑफिसर विजय पवार आणि फायरमन यांच्या टीमकडून मिरजेतील कृष्णाघाट परिसरात आणि सांगलीतील पूरप्रवण भागात सूर्यवंशी प्लॉट येथे नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे. यामध्ये पूर परिस्थितीपूर्वी, पूरस्थितीत आणि नंतर घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकासह माहिती दिली आहे. तसेच पाण्यापासून बचावासाठी घरच्या घरी काय साधन सामुग्री तयार करावी याबाबत सब फायर ऑफिसर विजय पवार यांनी माहिती दिली. सुसंगत प्रतिष्ठानचे सामाजिक उपक्रम हे प्रेरणादायी असून गरजू आणि वंचितांना बळ देणारे आहेत, असे प्रतिपादन प्रसिद्ध रेडिओ जॉकी आणि रेडिओ शुगरचे कार्यक्रम व्यवस्थापक ओंकार चिटणीस यांनी केले. वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे सुसंगत प्रतिष्ठानतर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व होम मिनिस्टर स्नेह मेळावा कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष संतोष डांगे, प्रतिष्ठानचे संकल्पक संदीपराव पाटील, प्रदीप गावडे, राजेश जाधव, रणजित शिंदे, सागर शिंदे, पवन पाखले, जयंत वाटेगावकर, हनुमंत मुळीक, जालिंदर पाटील, रवींद्र यादव, सचिन देसाई, दीपक पाटील, जीवन झेंडे, विवेक वाळके, काकासो सिसाळे, संतोष भेत्रे, सतीश पवार, सुहास गावडे, अमोल जाधव, विनायक वाडेकर, अमीन बळम यांची उपस्थिती होती. ओंकार चिटणीस पुढे म्हणाले, समाजातील वंचित, गरीब आणि उपेक्षित घटकांसाठी सुसंगत प्रतिष्ठानचं कार्य समाजाला दिशा देणारं आहे. सहकुटुंब स्नेह मेळावा हा सामाजिक वीण अधिक घट्ट करणारा उपक्रम आहे. यावेळी नवनियुक्त डाक अधिकारी श्रद्धा कोगनुरे व आरोग्यसेवक संदीप माने यांचा विशेष सत्कार करण्यात आला.